नसरापूर ग्रामस्थ आक्रमक, नवले पुलावर रास्ता रोको, मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार, नवले पुलावर मोठी वाहतूक कोंडी. नसरापूर ग्रामस्थ आक्रमक, नवले पुलावर रास्ता रोको, मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार. नसरापूरमधील 65 वर्षीय नराधमाचा फोटो आला समोर, 4 वर्षीय मुलीची अत्याचार करून हत्या. पीडित कुटुंबियांचं अमित शहांशी फोनवर बोलणं करून द्या, शहांशी बोलणं झाल्याशिवाय चिमुरडीवर अंत्यसंस्कार करणार नाही, कुटुंबियांसह संतप्त ग्रामस्थांची मागणी. नराधम भीमाजी कांबळेला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी, भोरमधील नसरापूर चिमुकली अत्याचार प्रकरणामध्ये पोलीस कोठडी. नराधम कांबळेला फाशी द्या, पीडित कुटुंबियांच्या भेटीनंतर सुनेत्रा पवार यांची मागणी. भोरमधील आरोपीला फाशीच देणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं पीडितेच्या वडिलांना आश्वासन, तर कठोर कारवाईचे पोलीस अधीक्षकांना निर्देश. महाराष्ट्रात शक्ती कायदा लागू झाला पाहिजे, आमदार रोहित पवार यांची मागणी. नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानचा जामीन अर्ज फेटाळला, निदा खानला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता. 2029 मध्ये भाजप शिवसेना स्वतंत्र लढू शकते, शिवसेना नेते संजय शिरसाट यांचं महत्वाचं वक्तव्य, उदय सामंत यांचाही वृत्ताला दुजोरा. तिहेरी हत्याकांडानं सोलापूर हादरलं, दीराकडून वहिनीसह पुतण्या आणि पुतणीची हत्या, संपत्तीच्या वादातून तलवारीनं तिघांची हत्या. पिंपरी चिंचवडमधील खालुंब्रे गाव हादरलं, 3 वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार, लैंगिक अत्याचारानंतर मुलाचा गळा चिरून खून, अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात. संगमनेरमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, एकीकडे ऍसिड हल्ल्यातील आरोपी अजूनही फरार, दुसरीकडे भर रस्त्यात तरुणीचा विनयभंग. अमरावतीमध्ये बच्चू कडू यांचं जंगी स्वागत, विधान परिषदेवर नियुक्ती झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. पंतप्रधान घरकुल योजनेतील पंढरपूरमधील लाभार्थी आक्रमक, प्रशासन आणि ठेकेदारांमधील वादात हस्तांतरण रखडलं, कुणी घर देता का घर म्हणण्याची लाभार्थींवर वेळ. जळगाव एमआयडीसी मधील चटाई कंपनीला भीषण आग, आगीनंतर कंपनीमध्ये झाले स्फोट, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न. नाशिक टीसीएस धर्मांतर अत्याचार प्रकरण, 4 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर कामशेत जवळ वाहतूक कोंडी, अपघात होऊन डंपर रस्त्याच्या मध्यभागी पलटला, दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा. भारत सरकारकडून आपत्कालीन प्रणालीची चाचणी, एकाच वेळी सर्वांच्या फोनवर सायरन वाजवून अलर्ट, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, ही फक्त चाचणी, सरकारचं आवाहन. अवकाळीमुळे द्राक्ष उत्पादक संकटात, नाशिकच्या द्राक्ष निर्यातीमध्ये मोठी घट, यंदा 70% द्राक्षांचं उत्पादन घटलं. महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा यंदाचा निकाल 89.79%, यंदा 12वीच्या निकालात 2.9% घट, यंदा ही मुलींची आणि कोकण विभागाची बाजी. नीट आणि यूजीच्या परीक्षांमुळे रविवारी मेगा ब्लॉक नाही, पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री 9:30 ते रविवारी सकाळी 7:30 पर्यंत ब्लॉक, मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री 12 पासून रविवारी पहाटे 5 वाजेपर्यंत ब्लॉक. कीर्तनकार इंदोरीकरांच्या मुलीचा शाही विवाह सोहळा, इंदोरीकरांच्या मुलीच्या लग्नाची जय्यत तयारी, संगमनेरमध्ये 100 एकरवर थाटात होणार लग्न. शाळांना सुट्टी, कोकणात पर्यटकांची गर्दी, रायगडमधील समुद्रकिनारी पर्यटकांनी फुलले.